अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हडपसर शाखेच्या वतीने पुण्यात पालखीचे स्वागत। जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पुण्यात मुक्काम। निमित्तानं धार्मिक पूजा, टाळ, मृदुंग, नामाच्या गजरात, सर्व भजनात, विविध पारंपरिक खेळ, नृत्यांत सारे वारकरी दंग, जणू भक्ती मार्गात वारीत पायी पायी चालता दिसला मला प्रत्येकात पांडुरंग। ना कसला त्रास, ना कसली चिंता, पंढरपूर वारी अशी ही खास, सर्वत्र माणसांमध्ये पांडुरंग दिसतोय आज। आषाढी एकादशी येईल, पंढरपूर वारी पूर्ण होईल, विठ्ठलाचे डोळे भरून दर्शन होईल सदैव आज। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हडपसर शाखा वतीने पालखीचे पुण्यात स्वागत। इथं सर्व भक्तिसेवाचे आयोजन, पुरोहित आघाडी अध्यक्ष, पालखी सोहळा, वारकरी सेवक, मुख्य पुजारी श्री संतोष वैद्य गुरुजी तसेच तालुका संपर्क प्रमुख श्री श्रीपाद काशीकर गुरुजी यांनी केले। स्वागत। जे आमचे वारकरी बंधू आहेत सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि जे आपले ब्रह्मवृंद आज जमलेले आहेत त्या सर्वांचं मनापासून स्वागत। मला असं वाटतं की आजचा जो आपला दिवस आहे किंवा ही जी काय संध्याकाळ आहे तर ती अतिशय विलोभनीय आहे। ज्याला आपण म्हणतो ना की आनंदाचे डोली आनंद तरंग, असं सगळं वातावरण इथं म्हणजे मी ऑफिस करून आल्यानंतर इथे सगळं बघितलं, एवढं छान वाटलं आणि त्या आनंदाच्या डोहामध्ये लिटरली आम्ही सगळ्यांनी आनंद लुटला, मनापासून आनंद घेतला आणि हा म्हणजे मी खरं समजेन की आपल्या सगळ्यांचा एक योग आहे की जेणेकरून आज आपण इथे सगळं भेटतोय आणि आज आम्हाला सेवा करायची ही संधी मिळतेय। हा जो काही जेव्हा हे सगळं ठरलं की आपण कशा पद्धतीने कार्यक्रम करायचा, आम्ही फक्त एक मेसेज आपल्या ग्रुपवरती टाकला, सगळ्यांचा भरभरून सपोर्ट मिळाला। म्हणजे अगदी शेवटी आम्हाला असं म्हणायची मिळाली की आता देणगी देऊ नका, भरपूर आपल्याला दिलेलं आहे आणि ज्याला आपण म्हणतो ना की कुठलंही कार्य जे आहे ते एकटं कुणीच करू शकत नाही, त्याला अनंत मदतीचे हात लागतात। तर त्या ज्या सगळ्यांनी आपल्याला सपोर्ट केला, मनापासून ब्राह्मण महासंघाच्या सगळ्या हडपसर शाखेतर्फे सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आणि सगळ्या ब्रह्मवृंदांचं मनापासून आभार, खूप खूप धन्यवाद। आज तुम्ही सगळे आहात म्हणून आज आपण हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणात करू शकतो, कारण तुमची मदत नसती, सहकार्य नसतं तर आज आपण इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो। हडपसर शाखेसाठी एक हात टाकली की त्या हाकेला हजारो हात वर येतात, त्याबद्दल सर्वांचे आणि आमच्या विनंतीला मान देऊन आज आपली जे दिंडीचे प्रमुख आहेत त्यांच्याशी फक्त मी फोनवरती बोलले, प्रत्यक्ष भेट झालेली नव्हती। वैद्यजींच्या कोऑर्डिनेशनमुळे आज आपण भेटलो आणि खूप आनंद झाला। आमचा विनंतीचा तुम्ही स्वीकार केलात आणि आम्हाला सेवा करायचा संधी दिली, त्याच्याबद्दल धन्यवाद तुमचे।